शुद्धि के अद्य दिन मत विभाजन इस प्रकार है। हाँ 298, 298। अब इस संविधान संशोधन पर विधेयक पर आगे की कार्रवाई करना संभव नहीं है। आमकां खबर आसा 33% आरक्षण हे बिल टेबलार 16 आणि 17 तारखेक दवरलेले, जे काँग्रेस आणि एलायड इंडिया अलायन्स हांच्यांनी नाकारले आणि ते भायर उडयले। राहुल गांधी जो परत म्हणटा आणि ज्या पक्षाचे अध्यक्ष हाच्या पयलीं सोबत अध्यक्ष महिला आसा ती परत म्हणटा की आमी महिलां खातीर काम करता, जाल्यार तांच्यांनी हाच्या बद्दल साथ दिवची। नमस्कार योकार इन फोकस ह्या आमच्या नव्या कार्यावळीत आयचो जो विषय आसा तो विषय केन्ना सुरू जाता, केन्ना थांबता आणि केन्ना परत सुरू जाता हाचो हिशोब ना। विषय आसा बायलांक लोकसभेत 33% आरक्षण दिवपाचो। हो विषय फाटले कांय दीस परत आयलो, परत गाजलो। ह्या विशयाक खरें म्हळ्यार एक इंटरेस्टिंग हिस्ट्री आसा आनी ती हिस्ट्री डायरेक्टली गोंयाक निगडीत आसा। म्हळ्यार आमी खूब आयकले फाटल्या कांय दिसांनी की 33% आरक्षण काँग्रेसीन हाडले काय भाजपान हाडले काय कोणे हाडले। खरें म्हळ्यार ते काँग्रेसीनूय हाडले ना आनी ते भाजपानूय हाडले ना। 1996 वर्सा देवेगौडाच्या सरकारान, देवेगौडाचे जनता दलाचे आशिल्ले, तांणी खरें म्हळ्यार हो प्रश्न पयलीं हाडलो आनी तेन्नाचे लॉ मिनिस्टर जे आमच्या गोंयचे रमाकांत बाब खलप आशिल्ले, जे मोगो पक्षान थंय गेल्ले, तांकां तांणी सांगले की हे बिल तयार करा आनी बिल तुमी लोकसभेत हाडा। त्या प्रमाणे 2-3 दिसां भितर रमाकांत बाब खलप हांणी ते बिल हाडले। अर्थात तेन्नाय ते बिल परत हुमकळ्ळे, पूण 2023 भाजपान ते बिल हाडल्या उपरांत लोकसभेत, राज्यसभेत ते पारीत केले आनी एक इतिहास रचपाची तांच्याकडे संद आशिल्ली। परत ते थंय हुमकळ्ळे आनी आतां कांय दीस फाटीं हे बिल परत चर्चेक आयले आनी अशे तरेचे इतलो बोवाळ जालो लोकसभेत की आतां भाजप सरकार म्हणटा की काँग्रेसीन ते बिल परत हुमकळायले म्हणून। आमी ह्या विशयाचेर आज एकंदर चर्चा करतात आनी ही चर्चा करपाक आमच्या मदीं हांगा 2 मानेस्त आसा। आमची पयली मानेस्त आसा प्रतिक्षाबाई खलप। परत इंटरेस्टिंग गजाल की रमाकांत बाबाची सून, अर्थात ताका लागून ती हांगा ना, पूण तो एक लेगसी म्हणपाक शकता आमी। गोंय काँग्रेसीच्या वुमन सेलाची ती अध्यक्ष आसात। आनी आमचे दुसरे मानेस्त आसा प्रशांत बाब नायक, गोवा फॉरवर्ड पक्षाचे फुडारी आनी एकंदर ह्या अशा सगळ्या विशयांचेर जांचो खोलायेन अभ्यास आसता। प्रतिक्षाबाई, पयलो प्रश्न म्हाका तुमकां विचारपाक जाय, तुमी ओपोज करतात ह्या बिलाक? तुमकां नाका बायलां खातीर आरक्षण आयिल्लें? खूप इम्पॉर्टंट मुद्दो आसा ह्यो, एस्पेशली बायल मनीस म्हणून हांव। एंड ऑल्सो जशें तुमी हिस्ट्री सांगली की म्हाज्या फादर इन लॉन ह्यो पळय टेबल केल्लो 1996 बील, तर हेजेर हांवें पयलीं प्रेस कॉन्फरन्सीस अड्रेस केल्ले आसा ह्याच मुद्द्याचेर। तर तुमी प्रश्न विचारले तेजेर सांगूंक सोदता, वी आर नॉट ओपोजींग इट। आनी हे पयलीं खूब फावटी काँग्रेस पक्षान असो आनी हांवें सुद्दां पर्सनली हे आमी मांडलेलें आसा मिडिया मुखार की वी आर नॉट ओपोजींग द बील। विमन रिजर्वेशन हे एक आतां काळाची गरज जाल्ली आसा, ती इम्प्लिमेंट जावकूच जाय। इनफॅक्ट जाता तितले बेगीन जावंक जाय। आनी विमन रिजर्वेशन बील जेन्ना ही तुमी सगळी पुराय हिस्ट्री सांगली 1996, मागीर 2000, मागीर 2003, अशें खूब वेळ ती ट्राय केल्ले इम्प्लिमेंट करपाक आनी टेबल केल्ले, मांडलेले पार्लिमेंटान। तेन्ना आतां 2023 ती जर ओपोज केल्लेली ऑपोजिशनांनी जाल्यार ते पास जावचे नासले। 2023 जेन्ना हे विमन रिजर्वेशन बील मांडले तेन्ना ते आय थिंक विथ मेजॉरिटी, म्हणजे तांकां 452 वर्सेस 2 अशे मतांनी सगळ्या पार्ट्यांनी तेको दिल्लो। आनी इन्क्लुडींग भितून एज ओपोजिशन म्हणून काँग्रेस ऑल्सो वॉज अ पार्ट ऑफ इट इन सपोर्टींग द बील। आतां मुद्दो येता इम्प्लिमेंटेशन ऑफ द बील, जे त्या टायमार काँग्रेस पक्षान सांगले की तुमी आतां इमिडिएटली इम्प्लिमेंट करा। 2023 जे बील तुमी टेबल केला, सगळ्यांनी सपोर्ट केला ओपनली, जाल्यार 2024च्या लोकसभेक ते इम्प्लिमेंट जावंक जाय अशें मुद्दो आसलो। सो वी आर नॉट अगेन्स्ट द बील, वी आर अगेन्स्ट द बील दॅट इज जस्ट विमन रिजर्वेशन बील, एक गेट वे फॉर अनदर बील वीच इज एडेड एज अमेंडमेंट टू द बील। तेज्या विरुद्ध काँग्रेस पक्षांनी ओपोजिशनांनी हो बोवाळ केला आनी 2/3 मेजॉरिटी आतां मेळोंक ना। कित्याक बट इट इज नॉट फॉर द विमन रिजर्वेशन बील। हे तुमी एकदां पयलीं म्हणजे क्लियरली जनतेकूय कळूंक जाय, जे आतां रुलींग सत्ताधारी पक्ष आसा नाल्यार सरकार जे आसा ते अशें दाखयतात की
काँग्रेस पक्ष नाल्यार ओपोजिशन पार्टीज आर अगेन्स्ट डेव्हलपमेंट ऑफ विमन, विच इज नॉट करेक्ट. आणि आमी अगेन्स्ट विमन रिजर्वेशन बील ना, वी आर अगेन्स्ट द डिलिमिटेशन बील. जे समीकरण आनी ते डिलिमिटेशन आनी सेन्सस जे मुद्दो आसलेलो तो खंय तरी अमेंडमेंट हाडून चेंजीस करूंक पळयता सरकार, by portraying the women reservation bill, but behind it there is delimitation bill which might hamper the entire federal structure of our येता country. डिलिमिटेशनाचेर परत येता. प्रशांत बाब, पयलेच फावट घडये अशें जालें आसतलें की एक सत्ताधारी पक्ष एक बील येता तेजी इतली एडवर्टायज करता आनी मागीर तें बील थंय पारीत जालें ना म्हणटकर परत रस्त्यार येता आनी सत्ताधारी आसून अपोजिशनाचेर अपोजिशन करता. हातून कितें तरी गडबड दिसता की हे जे वुमन्स रिजर्वेशन बील येवपाचें आशिल्लें तें खरेंच बायलां खातीर येवपाचें आशिल्लें काय ताका आनी कितें अल्टर मोटीव आशिल्लें? कोंकणी भितर एक म्हण आसा, स्वताची नाक कापप आनी दुसऱ्या अपशकून करप म्हण. सो ह्या बिलाक हें सारकें सूट जाता की आपल्याची नाक कापप पूण आपल्या दुसऱ्या अपशकून करपा जाय. वुमन रिजर्वेशन बिलाच्या नांवाचेर एखाद्या बायलेचें मुख्यमंत्री पद मेळपाचें ना कशें बंगाला भितर, हें पळोवपा खातीर हें बील हाडिल्लें. आनी हें बील म्हणटा तें तुका पुरेपूर खबर आसा हें बील येतगीर पास जावपाचें ना. आपल्या कडेन तितली ताकद ना, थंय आपल्या कडेन तितलें संख्याबळ ना. हें सगळें खबर आसून सुद्दां जेन्ना तूं बील हाडटा आनी तुका पुरेपूर खबर आसा बील पडटलें म्हण आपल्यालें, आनी बील पडटा तेन्ना ह्या सायडीच्यान विदीन 5 मिनिट्स थंय प्लेकार्ड आनी हें घेवन मोर्चा म्हळ्यार बायलां तांची वतात. सो दीस इज ऑल स्टेज मॅनेज्ड. खबर आसून हें मुद्दम केलां आनी हातूंतल्यान एकच कितें आहा, हें बील पडलें म्हणटकीर मागीर हुतात्मा जावप आपूण, मार्टरडम क्लेम करप आनी मागीर लोकां म्हऱ्या परती वचप की काँग्रेसीन आनी विरोधी पक्षांनी विमन्स रिजर्वेशन बील उडयली म्हण. बील 2023 पास जाल्लें. 2023 आउट ऑफ 256 टू 456 जे MP आशिल्ले तातूंतले फक्त 2 जाणांनी विरोध केल्लो, उसादुद्दीन ओवैसी आनी जलील थांगेलो, 2 जाणांनी विरोध केल्लो. रेस्ट द एंटायर कंट्री स्टूड बाय दीस बील. सो दीस कुड द सेम बील कुड हॅव बीन इजिली इम्प्लिमेंटेड. तुका जर खरोच मोग आशिल्लो विमेन्स रिजर्वेशनाचो जाल्यार 23 पास जालें, 24 इम्प्लिमेंट करपा जातालें. 26 आतां ऐन 5 राज्याच्या निवडणुकीच्या तोंडाचेर जेन्ना तूं हें करता, हाजे फाटल्यान हिडन एजेंडा आसा आनी हिडन एजेंडा इज हुतात्मा जावप आनी लोकां म्हऱ्या वचप. पूण गोंयच्या भारताच्या लोकांक हें नाटक तांगेलें कळ्ळें. तांणी कितलीय नारी शक्ती हे ते करून कितल्योय करूं दी, रॅली काडूं दी, पूण भारतीय जनतेक पुरेपूर कळ्ळें आनीक तांकां जें हुतात्मा जावन वचपा आशिल्लें तितलें श्रेय, तितली सफलता तांच्या प्रयत्नाक मेळूं ना. प्रतिशा, तुवें डिलिमिटेशनाचो मुद्दो मांडलो. कितें प्रॉब्लेम आसा डिलिमिटेशनान? म्हणजे त्या दिसा जेन्ना बील डिस्कशनाक आयलें तेन्ना सत्ताधारी पक्षान इतलें सुद्दां सांगलें की तुमकां जर दिसता की खंय सीट्स म्हणजे सावथाक सीट्स कमी जातले अशें दिसता जाल्यार तें तशें ना, आमी 50% करया अशा तरेची स्पश्टीकरणां तांणी दिली. सो वॉट एक्झॅक्टली इज प्रॉब्लेम विथ द डिलिमिटेशन क्लॉज दॅट हॅज कम नाव? सो आतां डिलिमिटेशन बील आसा पळय, एक भारत देशान पयलीं एक फ्रोझन सीट एलोकेशन म्हणून केल्लेलें सिन्स 1976 टील 2006. आनी सीट्स अशे फ्रोझन दवरलेले फॉर एस्पेशली टू ऑल्सो हेल्प द सदर्न स्टेट्स. आतां तुमी पळयत जाल्यार डिलिमिटेशन बिलान हे प्रपोजींग कितें आसा तेंचें, ते प्रपोज करूंक सोदता की आतां जे 540 प्लस कितें सीट्स आसा, अरावंड 543 आसात, ते अप्रॉक्सिमेटली इनक्रीज टू अरावंड 850. आनी हे प्रपोर्शनेट इनक्रीज जावचे नासले, जे पॉप्युलेशन बेस्ड इनक्रीज करूंक सोदताले ते. सो जो नॉर्दर्न स्टेट्स आसा, हिंदी स्पिकींग स्टेट्स आसा, UP, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, हितून ह्युमंगस ग्रोथ इन द नंबर ऑफ सीट्स जावपाचे. आनी ते जशे लेस पॉप्युलेटेड आसा, तमिळनाडू, केरला, तेलंगाना, आंध्र प्रदेश, हेंकां मे बी मिनिस्क्यूल सीट्स वाडपाच्यो नाल्यार कमी जावंक शकताल्यो, तशे हे आसा. सो फ्रोझन सीट एलोकेशन अशें क्रिएट केल्लें की जे आमचे लर्नड पॉप्युलेशन आसा भारत देशाचें. आतां साऊथ इंडियन स्टेट्स, दे आर डेव्हलप्ड, दे आर हायली क्वॉलिफायड, एड्युकेटेड, दे आर वन ऑफ द लार्जस्ट टॅक्स कॉन्ट्रिब्युटर्स फॉर द कंट्री. आनी बिकॉज ऑफ देअर एड्युकेशन लेवल तेंच्यांनी फॅमिली प्लॅनिंग केल्लेलें आसा, बरे शिकलेले आसात ते, IT हब, इंडस्ट्रीज सगळ्यो थंय आसा. सो दीस वूड बी
एक इनजस्टिस टू स्टेट्स which have maintained the good governance, which have maintained population, आणि they would give all authority or maximum power to states which are highly populated, which are uneducated, which have population of a lot of maybe uneducated people. So this is somewhere injustice नाल्या अन्याय ज्या स्टेटीनी बरें काम केलां आनी बरें गव्हर्नन्स आजून पर्यंत दाखयलां तेंचेर एक अन्याय जावपाची शक्यता ह्या बिलान दिसताली. आनी ती कित्याक आतां जर हिंदी स्पिकींग बेल्ट्स आसा, पॉप्युलेशन खूब व्हडलें आसा म्हणून तांकां अरावंड 195 to 328 सीट्स मेळपाचे आनी सदर्न स्टेट्स आसा तांकां 129 to अरावंड 168 हे सीट्स मेळपाचे. सो हे गॅप इज रियली सिग्निफिकंटली वायड. आनी डिलिमिटेशनाकूय एक प्रोसेस आसूंक जाय. तुम्ही विमन रिजर्वेशन बिल म्हणून जर डिलिमिटेशन घातलें तर डिलिमिटेशन ही घडूकूच जाय. दॅट इज ऑल्सो अ प्रोसेस वीच हॅपन्स. सेन्सस हॅज टू हॅपन बिफोर दॅट. सो सेन्सस जे जेन्ना ओपोजिशनान डिमांड केले की तुमी डिलिमिटेशन विदाउट सेन्ससूय कशें करूंक शकता. पयली गजाल आसा सेन्सस जावपाचें, नॉट जस्ट पॉप्युलेशन सेन्सस, एक कास्ट सेन्सस जावपाची गरज आसा आनी तेज्या मागीर डिलिमिटेशन घडोवंक जाय. ते बी विथ प्रॉपर डिस्कशन्स, डिबेट्स, हाव इक्वल ऑपॉर्च्युनिटी वील बी गिवन टू ऑल. आनी हितून एक कितें दिसता न्हय म्हाका, तुमी म्हटलें तशें डिलिमिटेशन हे कित्याक इशू. नॉर्दर्न स्टेट्स जे आसात, जशें आमी म्हटलें, वी नो वॉट डज द लिटरसी रेट देर अँड वॉट इज द लिटरसी रेट इन सदर्न स्टेट्स. सो जेन्ना सपोज एक 350 सीट्स फक्त नॉर्थ इंडियाक उरल्यो आनी 160 सीट साऊथ इंडियाक उरल्यो. BJP और हे जे सरकार आसा, आय वॉन्ट टू से हियर की BJP डज नॉट डू एनीथिंग विदाउट हॅविंग अ हिडन अजेंडा. सरान म्हटलें तशें तेंचो हिडन अल्टिरियर मोटीव आसता. अँड 365 days ऑफ द इयर 24/7 BJP फक्त इलेक्शन मोडार आसता. सो ते जर कितेंय मांडटात आनी कितेंय जर करतात, तेजो हेतू आनी एजेंडा आसता फक्त हाव टू विन इलेक्शन्स. दे आर नॉट बॉदर्ड अबाउट विमन, नारी सशक्तीकरण आनी हे तेंचो खंयच उद्देश ना. तांकां फक्त खंय तरी आपले कशी सीट सेक्युअर करतले पळय तेजे पडलेले आसा. आनी तितून जे एकूच म्हाका दिसता खंय मेजर डिसएडवांटेज जातली जर हे डिलिमिटेशन बील घातले जाल्यार सदर्न स्टेट्स आसा तांकां कमी सीट्स आसल्या कारणान पॉलिसी डिसिजनां जेन्ना जाता ओन्ली नॉर्थ इंडियाक पळोवनूच सगळीं डिसिजनां जातली. सी इंडिया इज डायवर्स. एवरीबडी नीड्स इक्वल रिप्रेझेंटेशन. तुमी फक्त नॉर्थ इंडियाकूच धरल्यान थंयचेच क्लायमेट बाकीचे पयल्यान तशेंच जर बिलां पास करूंक लागली, सदर्न स्टेट्स वील नेवर बी गेटिंग इक्वल रिप्रेझेंटेशन. प्रशांत बाब, तुम्ही म्हळे की आताच्यो ज्यो वेंचणुको आसा त्यो दोळ्या मुखार दवरून हें बिल हाडिल्लें. डिलिमिटेशनान जशें तांणी पावर हें म्हळ्यार आमकां सगळ्यांक खबर आसा की भाजपाचो नॉर्थाक पावर आसा कांय न्ही म्हळ्यार चड आसा. सो फुडाराचें लोकसभेचें इलेक्शनूय दोळ्या मुखार दवरून हें डिलिमिटेशन हाडपाचो प्रयत्न आशिल्लो काय कितें? नाजाल्यार 2023 जेन्ना हे दोनी कडेन लोकसभेन राज्यसभेन पास जाल्ले तेन्ना कित्याक भाजपान हाडलें ना आनी तेन्ना कित्याक ही रायडर्स घाली की फुडलो सेन्सस जावं न्ही किंवा डिलिमिटेशन तेन्ना जावं. कूड बी, पण ताका अजून टायम आसा न्ही. त्या नेक्स्ट पार्लिमेंटरी इलेक्शनाक अजून 3 वर्सां आसात. इमिजिएट वॉज दीस ऑन कार्ड. हेंय बी कारण आसतलें तेंगेलें. बिफोर आय आन्सर दीस क्वेश्चन इन डिटेल म्हाका आनी एक मुद्द्या कडेन लक्ष हाडपाक जाय. पंचायती राज्या भितर वुमन रिजर्वेशन कोणें हाडलें? काँग्रेस पक्षान हाडलें न्ही. तेन्ना राजीव गांधीन सुरू केलें आनी मागीर PV नरसिंहरावाच्या टायमाचेर तें पास जालें. सो मुळावे आनी त्या वेळाचेर अपोज करपी कोण? LK अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी आनी राम जेठमलानी. देर वर ऑल्सो अदर्स. समाजवादी पार्टीने बी विरोध केले, पण मेनली BJPचे हे दिग्गज नेत्यांनी तेन्ना पंचायत राजा भितर 35% विरोध करपी हे भारतीय जनता पक्ष आणि 96 विरोध करपी तेच. हय सारकें. सो तांणी आतां अशें सांगपा नजो की बाबा काँग्रेस विरोध करता वा बाकीचे ऑपोजिशन विरोध करता. तुमी पयल्याच खेपे विरोध केल्लो आनी आतांय बी तुमकां तें नाका म्हण तुमी हाडिल्लें. सेकंड अबाउट जे डिलिमिटेशना खातीर ते क्रायटेरिया ते लावपा सोदता पळय पॉप्युलेशन, म्हणल्यार इफ यू परफॉर्म बेटर यू पॅरीश. परफॉर्म कर आनी पॅरीश जा. तमिळनाडू and all these states, their ranking is so high in all the parameters that की तांणी केलें पॉप्युलेशन कंट्रोल केलो म्हण आतां भोग. उत्तर प्रदेशान पॉप्युलेशन वाडयलें म्हणटकीर तुका चड आनी चड मेळटा आनी ज्यांनी सगळे इम्प्लिमेंट केल्ले तांकां हें करता. आमच्या प्रायम मिनिस्टराचो सगळ्यांत बरो फ्रेंड ह्या जगां भितर तो ट्रम्प. सगळ्यांत बरो फ्रेंड.
अशें हांव समजता. ताका तो कितलो हें दिता खबर ना, पण ताका सगळ्याच्या म्हाका दिसता की तो फ्रेंड समजता ताजो. वॉट इज द सीन इन अमेरिका? You go to Alaska, which such a largely populated, they have only 2 seats. There is another state which will have hardly 5 lakh to 6 population. They also send 2 senators. So each state in America sends only 2 senators. The सिनेटाचे भितर जी निवड जाता पळय ती पॉप्युलेशनाचेर बेस्ड ना. So our prime minister, who is following American president largely in different areas, why don't you follow him on this count? हाजेरी बी ताणें ताजोच मार्गदर्शन घेवपाक अमेरिकेचें आनी तशें ठरोवपाक ताणें. थर्डली, आमी उत्तर प्रदेशा वाडयता मरे म्हणटा तुमगेले बी वाडयतात. ते कमी वाडयता ते बऱ्या. दिस इज लायक सेईंग लायक मॅनेजराक 1 लाख पगार आहा, प्युना 5,000 आसा. मॅनेजराक तुकाय बी डबल करता. मॅनेजराक समजे 2 लाख केले आनी प्युनाचे 5,000 वयल्यान 10,000 केले अशें म्हणपा इतली हें. सो एडवांटेज अल्टिमेटली द मॅनेजर गेट्स, द प्यून डजंट गेट एनीथिंग इन रियल हे. सो आय फील दीस इज ऑल तांकां आतां सारकें टोटल फेल्युअर आनी भारतीय जनतेक हें बरे प्रमाणे कळ्ळां. सो आय डोंट थिंक दे आर इन अ पोजिशन टू सेल धीस की नारी शक्ती और विमेन रिजर्वेशन बील आमगेले अपोजिशनान डिफीट केले. हो मुद्दो आतां ते खंयच विकपाक शकनात. इट हॅज टोटली फेल्ड. बीजेपी हॅज टोटली फेल्ड इन दीस. प्रदिशाबाई, प्रशांत बाब म्हणटा खरें की लोकांक कळ्ळां, पूण जेन्ना हें बील हाडपाचें जालें आनी जेन्ना हो सगळो बोवाळ सुरू जालो, आमी रॅली पळयल्यो, बायक रॅली पळयल्यो, तरेतरेचे प्रोग्राम पळयले आनी अक्षरशा प्रत्येक राज्याचे चीफ मिनिस्टर्स वचून हे प्रोग्राम जाताले आनी त्या लेवलाचेर ताका मिडिया पब्लिसिटी मेळटाली. तुमकां दिसता की ज्या ताकीन विरोधी पक्षान हाका अपोज करपाक जाय आशिल्लो तो जालो काय कितें? म्हणजे गोंयांतलेंच चित्र घेता हांव की तुमी वुमन सीएम म्हणून प्रेस कॉन्फरन्स घेतली, पूण गोंयांतल्या काँग्रेस पक्षाचे जे म्हणयारे आसात किंवा जे मुखेल तांचे लिडर्स आसात तांणी बी तितल्याच फोर्सिबली हाचे जे धोके आसा ते जनते मुखार हाडपाक जाय आशिल्ले काय कितें? थंय खंय तरी कमी पडली काँग्रेस किंवा अपोजिशन ओवरऑल अशें दिसता तुमकां? सो म्हाका अशें दिसता की खंयच ऑपोजिशन कमी पडूंक ना. सगळ्या माध्यमांतल्यान आमचे मागीर ते जावं लिडर ऑफ ऑपोजिशन आसूं, पार्टीचे अध्यक्ष आसूं, मागीर महिला काँग्रेसचे अध्यक्ष आसूं म्हणून हांव, यूथ काँग्रेस, सगळ्या ऑपोजिशन लिडरांनी इन्क्लुडींग एकुलतो एक MP आसा पक्षा कडेन, ते MPन सुद्दां ते दिल्ली आसतना थंयूय तेजे बरें हें केलें. म्हणजे बिलाचें कितें तें तेंच्यांनी द रियलिटी चॅक म्हणून दाखयली लोकांक. आनी आतां सुद्दां सगळ्या मिडियाच्या माध्यमांतून सगळी कडेन उलयल्लें आसा. आतां पळय, BJP आनी भारतीय जनता पार्टी हेंचे दे रन ऑन इव्हेंट मॅनेजमेंट म्हणटा तशें. तेंच्या कडेन टॅक्टिक्स आसा, कशे बाबा लोकांक आमी पिशान काडूंक शकतले अशे ते थोडे सर्टन टॅक्टिक्स ते यूज करता. आतां ऑफकोर्स मिडिया फुटेज एक स्टेटाचे, राज्याचे जर चीफ मिनिस्टर रस्त्यार चलता ती फुटेज मेळटली, बट डज नॉट मीन की तुमी रस्त्यार बोवाळ घालून देंवले आनी आड्डूंक लागले म्हणजे हिस्ट्री अँड रियलिटी वील नॉट चेंज. कळ्ळें? फॅक्ट रिमेन्स फॅक्ट. सो तेंच्यांनी हो प्रयत्न केलो. सरकार कोणाचें आसा? आयज भाजपाचें आसा. डबल इंजीन आनी गोंयान जाल्यार ट्रिपल इंजिनूय सरकार आसा. तरी तुमी एक्चुली तेंचे जेन्ना हे व्हायरल जालो व्हिडिओ आनी तेंच्यांनी जशी भाशणां केली आनी रस्त्यार उतरले, पीपल हॅव बॅकलॅश देम ऑन सोशल मिडिया. तुमी पळया, तेंचे उलटे पडला. तेंच्यांनी व्हडले रॅली काडली जर सपोज, मे बी दे वॉन्टेड टू शो ऑपोजिशन. तुमी म्हाका सांगा, ऑपोजिशनान 40 पैकी थोडेच आमदार आसा, एक 5-6 आसा ओवरऑल कंबायन केलेल्या. काँग्रेसीचे 3च आसा. एनी विच वेज ब्रिंगींग द क्रावड एंड मेजॉरिटी दे वील बी एबल टू शो बिकॉज दे हॅव द सरकार तेंच्या कडेन आसा आनी ते. सो आमी तितून कंपॅरिजन करूंकूच शकना. बट जे तथ्य आसा, जे बिलान कितें फ्लॉज आसा ते हाडपाचें काम ऑपोजिशनान सारकें बरे पैकी आय थिंक इफेक्टिवली इनफॅक्ट जनते कडेन दवरला. आनी त्या खातीर हेंच्यांनी कितलोय बोवाळ घातलो जाल्यार सुद्दां जनतेन ऑपोजीट क्वेश्चन्स केला. तुम्ही फक्त एक पोस्ट थोडे पळया. आय थिंक यू ऑल ऑल्सो मस्ट हॅव नोटिस्ड इफ यू ऑल हॅव कवर्ड CM's दॅट रॅली. तुमचे फेसबूक आसूं, डिजिटल मिडियाचेर, जितले सोशल मिडियाचेर पोस्टाचे कमेंट्स वाचा आनी कळटले हाव पीपल हॅव एक्चुली आय मीन आय थिंक हिट हार्ड एट द रुलींग गव्हर्मेंट अँड द रुलींग डिस्पेन्सेशन. CM'न बरें भाशण केलें
सिंहामाच्या बेटर हाफानूय सुलक्षणा मॅडमीनी बरे मोठे भाशण केले फुडें रावन, पण तिने आपल्या भाशणान स्वता म्हटला उलयत आसतना, आय डोंट नो इफ जनतेन ते सारके क्लियरली आयकले, भाशण दिता तेन्ना तिने म्हटलं की 2023 हे बिल पास जाला. जर पास जाला आणि जर ओपोजिशन पार्टीन ते सपोर्ट केला जाल्यार आतां कशें ते म्हणटात की बिल पास करूंक ना आनी ओपोजिशनान ते भायर उडयले. सो दॅट एंटायर नरेटिव्ह दॅट दे आर ट्रायंग टू शो पीपल, इट्स गॉन अगेन्स्ट देम. इट इज नॉट ट्रू. लोकांक हे रियलायज जाला. सरान सांगले, प्रशांत सरान सांगला तशें पीपल हॅव अंडरस्टूड. आनी लोकांनी तांकां हांगा तेच क्वेश्चन केलो, गोंयचे इतले मुद्दे आसात, महिलेचे सशक्तीकरण आनी सक्षमीकरण जे आमी उलयतात तेकाच कन्सिडर करा, आनी इतले मुद्दे आसा कन्सिडरींग रायझींग क्रायम्स अगेन्स्ट विमन. तुम्ही नॅशनल क्रायम रिपोर्ट्स ब्युरो पळयले जाल्यार वन ऑफ द टॉप मोस्ट स्टेट इन क्रायम अगेन्स्ट विमन इज गोवा. जाल्यार त्या ह्या एकाय मुद्द्याचेर केन्नाच ही भारतीय जनता पार्टी रस्त्यार दिसूंक ना. आनी तुमी आतां म्हणटात की तुमी महिलाचे सशक्तीकरण करपा खातीर काँग्रेस आसा जी विरोधी आसा आनी तुमी फुडें सरलात आनी रस्त्यार देवला. सरकार तुमचेच, पण सो हे जे नरेटिव्ह आसा इट इज कम्प्लिटली गॉन अगेन्स्ट देम विच दे आर ट्रायंग टू सेट. प्रशांत बाब, एक म्हत्वाच्या मुद्द्याचेर येता वेन इट कम्स टू रिजर्वेशन, की जशें तुमी म्हळें की आयजूय जेन्ना इलेक्शन जाता वेस्ट बेंगॉलान आमी पळयता की खंयच्या लेवलाचेर ममता बॅनर्जीक बॅनिश करपाचे प्रयत्न चल्ले आनी कसले सेक्सिस्ट कमेंट्सूय बी तिचेर मारतात. आनी हे हाज्याय पयलीं आमी पळयलां, म्हणजे इंदिरा गांधीकूय आमी गुंगी गुडिया म्हणिल्लें आयकलां, किंवा म्हणजे प्रत्येक बायल जी लिडरशिपीन येता तिच्या अगेन्स्ट एक वेगळे तरेचो नॅरेटिव्ह ती पॉलिटिकल पार्टी सेट करता. बायलांची लिडरशीप एक्सेप्ट करप इज अ प्रॉब्लेम फॉर अवर सोसायटी अँड स्पेशली इन पॉलिटिक्स. अजून पर्यंत आमी तशा पुरुशी मानसिकतेंतल्यान त्या प्रमाणात भायर सरला आमचो भारतीय समाज. हाजेर हांव म्हळ्यार आय अग्री विथ यू की पुरुश प्रधान और पुरुश सत्ताक जी आमची पयलींची आशिल्ली पळयली ती अजून पर्यंत आसा, आनी ताका लागून ते एक्सेप्ट करप त्रास जाता. इनफॅक्ट द होल आयडिया ऑफ इनक्रीज इन सीट्स इज नॉट ओन्ली दॅट की बिमारू राज्यां भितर तुका चड हें मेळटलें म्हण. इट इज टू कीप द मॅन सीट्स स्टेबल, त्याच हेजेर दवरपाक, तीच दवरपा खातीर ते हें केलां की नाजाल्यार ती जर इतली कमी जाली जर जायत जाल्यार हांकां झगडी पेट्टली. सो ताका लागून ते दवरपा खातीर तांणी ते इनक्रीज केला. बिकॉज वन्स यू टेक अवे 1/3 सीट्स, आयची तारखे ती 1/3 न्ही, ती हार्डली इन सम पर्सेंटेज आसात बायलाची जागो. सो इन 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 राज्यसभा इट इज हार्डली 11% सुमार जाता, आनी लोकसभेकय बी इतले 20% वयर वतना ती आतां आसा ती सीट्स. सो 33% करतकीर सबस्टेन्शियल कमी जातली. ती भरून काडपा खातीर ही इनक्रीज आहा तांची. बायलेच्या लिडरशिपीक क्वेश्चन करपाची तांची मानसिकता ही इज सॉर्ट ऑफ मनुस्मृती कडेन बी लागीं तशी आहा ती सारकी. ताका लागूनच आय फील सो बॅड की देशातले सर्वोच्च नेते वचून वेस्ट बेंगॉला भितर ज्या तरेन तिका हें करता पळय, ममता बॅनर्जीक दीदी ओ दीदी बी करून करता पळय न्ही, इट इज नॉट एक्सपेक्टेड ऑफ अ प्रायम मिनिस्टर ऑर द होम मिनिस्टर टू डू लायक दीस. एखादो रस्त्यावेलो कार्यकर्ता, भारतीय जनता पक्षाचो सामान्य कार्यकर्ता करता, आय हॅव नो ऑब्जेक्शन बिकॉज ही मे बी ट्रेन्ड इन दॅट वे. बट टॉपमोस्ट लिडरशिपीन अशें करप इज नॉट एट ऑल एक्सपेक्टेड भारतीय जनता पक्षा कडच्यान. बट दे हॅव स्टूप सो लो, येण केण प्रकार येणं तांकां वेस्ट बेंगॉला भितर ममताक उडोवपा जाय आनी ताजे खातीर ते खंयच्याय लेवलाचेर वचपा तयार आसात. ज्या लोकांक बायलां बद्दल इतली जर कणवास जर जायत जाल्यार देशांतल्यो पैलवान कुस्तीपटू जेन्ना आपल्याचेर अन्याय जाता म्हणून बशिल्ल्यो आनी तांणी दे हॅड नेम वन ऑफ द MPs फ्रॉम BJP, कितें केलें? कांयच करूं ना न्ही. मणिपुरा भितर जें जालें, जो बायलांचो आक्रोश येदो व्हडलो जालो, आमच्या देशांतल्या पंतप्रधानाक भायल्या देशांक पासय मारपा मेळ्ळ्यो, पूण मणिपुरा भितर आफ्टर ऑलमोस्ट 1 year द प्रायम मिनिस्टर लँड्स अप इन मणिपूर. सो हाजेरच कळटा तुका की पक्षाक आनीक सत्ताधाऱ्यांक
बायलेबद्दल कितली कणव आसा, बायलेबद्दल कितलो मोग आसा तो. प्रतीक्षाबाई इनफॅक्ट हा. ह्याच हाजेर येताले की हांवें द वायरान एक आर्टिकल वाचलें आनी तातूंत तो लेखक म्हणटा की हे वुमन्स रिझर्वेशन हे मेन्स रिझर्वेशन म्हणून. हय. Precisely. कारण Correct. तुम्ही 816 व्हरतात सो दॅट तुमचे आशिल्ले सीट्स तशेच हय. उरतले आणि मागीर जी पर्सेंटेज बायलांक मेळटली ती एडिशनल पर्सेंटेज हय, म्हणटकर हय. तुम्ही भिवू नाका अशा तरेचो. सो जो प्रश्न प्रशांत बाबाक विचारलो तोच मुखार व्हरता की बायलां बद्दल बायलो फाल्यां राजकारणात आयल्यो जाल्यार कितें असो भंय आसा जाका लागून हे इतलो आटापिटा करून हे बायलांच्या रिझर्वेशनाक हे रायडर लावप जाता आणि तातूंत मागीर परत रायडर आसा की 15 वर्सां हे रिझर्वेशन म्हणून ताच्या नंतर मागीर फुडें कितें ते पळोवया. परत दिसा. म्हणटकर एवरी अस्पेक्ट इज विथ अ रायडर. हम्म. सो कितें असो भंय आसा बायलांनी राजकारणात येवपाचो. ओवरऑल जशें प्रशांत सरान सांगलें, हेंचे जे महिले विरुद्ध जी थोडी ज्यो आयडियल्स आसात नाल्यार तेंच्यो ज्यो विचारधारा आसा ते मनुस्मृती डिपेंडंट आसा. सो खुबशे इफ यू सी प्रोग्रेसीव सेक्युलर मायंडसेटाचे ऑपोजिशन आसा, पण करंट सत्ताधारी पक्ष आसा तेंची मायंडसेट आनी तेंची आयडियोलॉजी कंप्लीट महिला विरोधी आसा एक्चुली. तुमी पळयत जाल्यार आयज जशें तेंची भाशणां आमी पळयता आयकता, एक महिला फुडें सरता जाल्यार तेंकां कितें कितें म्हणटा तशेंच हेच पंतप्रधानान आमची जी देशाची CPPची प्रेजिडंट आसा काँग्रेस पक्षाची तिका सुद्दां पयलीं काँग्रेस की विधवा, जर्सी गाय, गर्लफ्रेंड, इम्पोर्टेड गर्लफ्रेंड अशी खूब कसले कसले नांवां दिल्लेलीं आसा. सो वीच आर व्हेरी डेरोगेटरी रिमार्क्स फॉर एनी विमन. So I think it's just their overall, kind of ideology that they follow, or the books that they follow, or they read, I think, the principles. That also matters a lot. It is not only about, तुम्ही आता म्हटले पळय हे 800 आम्ही काँग्रेस पक्षान ॲक्च्युली मागला की तुम्ही एक्झिस्टिंग 543 सिट्सान करा इमिडिएटली लागू. तुम्ही बिल विमेन रिझर्वेशन इमिडिएटली इम्प्लिमेंट करा. नोबडी इज ऑपोजिंग इट. आणि फाल्यां सुद्दां ते परत टेबल जर केले ऑल आर लीडर्स आर फॉर इट. ओके, बट हे जे वाडयता पळय तुमी जशें सांगले दिस इज नॉट विमन रिझर्वेशन, दिस इज मेन रिझर्वेशन. हांव आनीक एक एड करूंक सोदता भितर. दिस इज नॉट महिला आरक्षण, दिस इज PM नरेंद्र मोदी आनी भाजप सरकाराचे आपले स्वताचे संरक्षण करणारे बील अशें तेंच्यांनी घातला. ते म्हणजे आपली सिट्स कशी वाचप आणि आपले कशें स्थान थंय सेफ करप आणि खुर्चेचें संरक्षण स्वताचे ते बील तेंच्यांनी महिला रिझर्वेशन म्हणून नांव घेवन घातला. आणि दॅट इज जस्ट टू इन्क्रीज देअर सीट्स. टोटली ऑफकोर्स देअर थिंग इज अगेन्स्ट विमन. आता तुम्ही पळयत जाल्यार ते जर काँग्रेस पक्षाक एंटी महिला म्हणटा. सगळ्यांक हिस्ट्री खबर आसा. देशाची पहिली महिला पंतप्रधान काँग्रेस पक्षान दिल्लेली आसा. देशाची पहिली महिला प्रेसिडेंट काँग्रेस पक्षान दिल्लेली आसा. देशाची पहिली महिला गव्हर्नर, अख्खे पार्टीची महिला प्रेसिडेंट, आमच्या गोंयची सुद्दां प्रदेश काँग्रेस कमिटीची प्रेसिडेंट एक महिला काँग्रेस पक्षान दिल्लेली आसा. सो सगळी कडेन काँग्रेस पक्ष हॅज ऑलवेज बीन प्रो विमन. पंचायती राज आयज जर सगळी जी महिला थंय दिसता आमकां in around 14 lakh women are on administrative positions in governance because of that panchayati raj. आणि not just this, हे जर आम्ही बिल अपोज करता हेच्या पयलीं कितली बिलां फॉर विमन सेफ्टी काँग्रेस पक्षान हाडलेली आसा. मे इट बी डावरी, विमन डोमेस्टीक वायलन्स, फिमेल फिटिसायड, मागीर मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी बिल्स आसूं, मागीर सेक्शुअल हॅरेसमेंट एट वर्क प्लेस, मागीर पॉक्सो एक्ट, निर्भया एक्ट, म्हणजे इतली फ्रॉम इवन गेटिंग इक्वल सॅलरी टू विमन एम्प्लॉईज, एन्युमरेशन, चाइल्ड केअर मेटर्निटी पेड लीव हे काँग्रेस पक्षान हाडलेले आसा. सो देर आर एन नंबर ऑफ बिल्स. हांव तुमकां सांगू महिलेचे लायफ टायम जर आसता फ्रॉम बिफोर बर्थ टिल दी एंड हे फूल प्रोटेक्टेड लॉज हाडला काँग्रेस पक्षान. सो वाय वूड बी अपोज दिस? वी आर फॉर इट. रायट नाव दे इफ दे इम्प्लिमेंट वी आर ओके विथ इट. थँक्यू. हांव निमणो प्रश्न घेता कित्याक म्हजे कडेन टायम सोंपला. प्रशांत बाब, हे रिझर्वेशन जेन्ना येतले तेन्ना येतले, पूण वॉट स्टॉप्स पॉलिटिकल पार्टीज टू मेक अ रिझर्वेशन विदीन देअर पार्टीज? पॉलिटिकल पार्टीज आपल्या पार्टी भितर 33% रिझर्वेशन करून आयज बायलांक कित्याक कॅन्डिडेचर दिवपाक शकना? दीस क्वेश्चन इज व्हेरी गूड. आनी अशें करपा जाय, पण त्या प्रमाणात बायलांनी बी मुखार येवपा जाय. इट इज नॉट जस्ट ते तुवें हाता धरून हाडप. सी आय विल टेल यू डिसएडवांटेजीस ऑल्सो मेनी अ टायम्स वॉट वी हॅव सफर्ड, वी हॅव गॉन थ्रू. अ वुमन बिकम्स अ सरपंच, इट इज द मॅन हू इज रनिंग द पंचायत.
तिची नांवान तोच चलयता सगळे. ही इज नॉट अलाविंग द वायफ ऑर द फिमेल टू कम फॉरवर्ड तातूंत भितर. सेकंडली आमी अजून पर्यंत त्या मानसिकतेंतल्यान भायर सरूं ना पुराय प्रमाण की बायलांक ती ऑपॉर्च्युनिटी मेळपा जाय. ताका लागून आमी तांकां सदां फाटीं दवरतात. ते आमगे सदां आसता न्ही तें 7च्या आत घरांत येवपाय म्हण बायलेन ताणें हें करपा नजो. सो राजकारणां आशिल्ली बायल 7च्या आत घरां येवपाकच शकना बिकॉज शी हॅज प्रोग्राम्स हें करपा जाय तें करपा ती येवपाक शकपाना. सो हो कन्सेप्ट जवळ पर्यंत तूं बदलपा ना की बायलांन 7च्या आत घरांत आनी बाकी सगळी लिडरशीप घेवपाची, तो वेळ पर्यंत तें जावपाना. मियर रिजर्वेशन विल नॉट हेल्प. There has to be education with reservation. The more and more women should go out. तांणी आपल्या वेगवेगळ्या फिल्डां भितर आपलें नांव तयार करपा जाय. तशेंच राजकारणां भितरय बी एकदां राजकारणां भितर बायल येतगीर कितें करपाक शकता हें जयललितान दाखोवन दिलां आनी आतां TMC थंय दाखोवन दिता. आमच्या गोंया भितर सुद्दां शशिकलाताई काकोडकर जेन्ना मुख्यमंत्री आशिल्ली तिणें सारकें मेजर एज्युकेशन मिनिस्टर आसतना तिजें डिसिजन, शी वॉज पार्ट ऑफ दॅट डिसिजन, जंय मातृभाशेंतल्यान शिक्षण, शी वॉज पार्ट ऑफ इट. सो हे सगळे जे घेवपाचे जे आसा पळय ते बायलांनी लिडरशीप घेवन करून दाखयल्लें आसा. आतां थोडी प्रमाणांत पक्षां भितरय बी अशें जाता की त्याच मानसिकतेंतले तो पक्षांतले मनीस म्हणटा अशे वयल्यान पडना न्ही ते ऑल्सो फ्रॉम द समाज ओन्ली, सोसायटींतल्यानच. सो तो तूं येवपा दिना, तसो वयर येवपा दिना कांय वेळाचेर, आनी दोनूय बाजू आहा तेका. दितगीरय बी परफॉर्मन्स जायना ऑर फुल्ली तूं कंट्रोल घेना. यू आर दुसरी बाजूच्यान आपल्या घोवच ऑर मेल जो कोण आहा पळय तोच चलयता अशे तरेची जाता. बरोबर. हांव हांगाच थांबता. जेन्ना भाजपाचे हे बील जेन्ना कॅन्सल जालें तेन्ना जेन्ना भाजपान बायलांक रस्त्यार हाडले तेन्ना म्हाका होच प्रश्न पडटालो की हातूंतल्या कितलेशा जाणांक दिसता आसतलें काय की फाल्यां हे रिजर्वेशन खरेंच जर आयलें जाल्यार आपूण आमदार जावंक शकता किंवा आपल्या घरांतली बायल आमदार जावपाक शकता काय कितें. पूण म्हाका दिसता तांकां दिसूं ना दिसूं कितल्योश्योच बायलो आसतल्यो जांकां हें दिसता आसतलें, पक्षान आज कितल्योश्यो बायलो आसतल्यो ज्यो त्या स्तरार वचपाक शकतल्यो, पूण तांकां थोडेशे रिजर्वेशनाची साथ आमी दिवपाची गरज आसा. बील आतां सद्या हुमकळा म्हणटा तें केन्ना तरी साध्य जातलें अशी अपेक्षा आमी ह्या वेळार बाळगुया. तुमी पळयत रावात वॉयस फॉर गोंय.